नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी. उद्या आहे सोमवार. आपला साप्ताहिक राशी भविष्याचा वार 13 ते 19 ऑक्टोबर 2025 या कालखंडामध्ये चंद्र हा मिथुन, कर्क आणि सिंह या राशींमधून परिभ्रमण करणार आहे. मंगळवार, बुधवार आणि अर्धा गुरुवार ज्या राशींना जी फळं मी सांगेन ती अधिक प्रकर्षानं मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे जास्त ती करेक्टली तुम्हाला मिळतील. बाकी नोकरी व्यवसायामध्ये जे लोक आहेत नोकरीमध्ये त्यांनी हे भविष्य म्हणजे पैसे मिळणं वगैरे हे भविष्य फारसं मनावर घेऊ नका. बाकीचं तब्येत वगैरे वगैरे हे ठीक आहे. उद्योगधंद्यामध्ये जे असतील त्यांनी आर्थिक बाबतीतलं भविष्य जास्त मनावरती घ्या. असो, तेव्हा स्वामी समर्थांचं नाव घेऊन सुरुवात करतो. मेषरास, सोमवार नवीन काम सुरू करायला उत्तम आहे. काही नवीन कल्पना असतील तर त्या वरिष्ठांच्या समोर मांडा. त्यांना हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे. भावकीमध्ये जर काही वाद असतील तर ते मिटवण्याच्या दृष्टीने 2 पावलं पुढे टाकली तर त्याच्यामध्ये तुम्हाला यश येण्याची शक्यता आहे. भाऊबंधांच्या भेटी होतील, त्यानिमित्ताने बारीक सारीक प्रवास करावे लागतील. आठवड्याच्या मध्यावरती घराकडे लक्ष द्यावं लागेल. आई असेल तर आईकडे लक्ष द्यावं लागेल. पण म्हणजे तसं काही घाबरण्याचं कारण नाही, आनंदाची गोष्ट आहे. आठवड्याचा शेवट म्हणजे गुरुवार, शुक्रवार, शनिवार म्हणजे अर्धा गुरुवार आणि शुक्रवार, शनिवार हा अतिशय चांगला जाईल. तुम्ही म्हणाल ते होईल. संततीकडून चांगली बातमी कळेल, संतती संबंधी चांगली बातमी कळेल. तर त्या दृष्टीने अत्यंत हा महत्त्वाचा असा कालखंड आहे. वृषभ रास, पैशाची कामं सोमवारी उरकून घ्या. काही कुणाकडून येणं असेल, कुठे तुम्हाला डिपॉझिट, फिक्स डिपॉझिट करायचं असेल तर ती सगळी कामं उरकून घ्या. मंगळवार, बुधवारी छोटे प्रवास होतील. भाऊबंधांच्या भेटी होतील. नोकरीमध्ये, उद्योगामध्ये तुम्हाला प्रगतीचे दरवाजे नवीन उघडे होतील. आठवड्याचा शेवट घराकडे लक्ष द्यावं लागेल. तोंडावरती ताबा ठेवा. मानीपणामुळे म्हणजे तुमचा सन्मान राखला जात नाही वगैरे वगैरे असं तुम्हाला जर काही वाटत असेल तर असं काही नसतं. तर त्याच्यातनं तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. घरामध्ये वातावरण कलुषित होण्याची शक्यता आहे, तेव्हा सावध राहा. मिथुन रास, सोमवारी शरीर प्रकृती उत्तम राहील. काव्यशास्त्र विनोद सुचतील. लोकांना प्रँक करावेसे वाटायला लागतील. तर एकंदरीत सोमवार चांगला आहे. मंगळवार, बुधवार आणि अर्धा गुरुवारही देखील अतिशय उत्तम आहे. आणि आठवड्याचा शेवटही चांगला आहे. एकंदरीत आठवडा तुमच्यासाठी चांगला आहे. मंगळवार, बुधवार आणि अर्धा गुरुवार हा पैसे आणि पैशासंबंधी उद्योगधंदा किंवा या संबंधाने चांगला आहे. आणि आठवड्याचा शेवट हा उद्योग, नोकरी, व्यवसायामध्ये नवीन कल्पना राबवण्याच्या दृष्टीने अतिशय उत्तम आहे. कर्क रास, कर्क राशीने सोमवारी स्वतःला खर्चावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे. मंगळवार, बुधवार अतिशय चांगला आहे. शरीर प्रकृती उत्तम राहील. काम करण्याचा उत्साह राहील. आणि आठवड्याच्या शेवटी 4 पैसे मिळण्याची शक्यता निर्माण होईल. आठवड्याचा शेवट उत्तम आहे. सुरुवात थोडीशी डल आहे, शेवट चांगला आहे. सिंहरास, सिंह राशीला आठवड्याची सुरुवात अतिशय उत्तम आहे. सोमवार हा सर्वतोपरीने सगळ्या प्रकारची कामं होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र मंगळवार, बुधवार हा अतिशय वाईट आहे. पैसे घालवणं, वाहन जरा जपून चालवा. कायदे खटल्यामध्ये अडकू नका. त्या दृष्टीने अत्यंत हा महत्त्वाचा आहे. आठवड्याचा शेवट चांगला राहील. या सगळ्यातून जी मनस्थिती वाईट झालेली असेल ती सुधारेल. आणि एकंदरीत आठवड्याचा शेवट हा आनंदात आपल्या कुटुंबासमवेत घालवता येईल. कन्या रास, उद्योगधंदा, नोकरी, व्यवसायाच्या दृष्टीने सोमवार अतिशय उत्तम आहे. मंगळवार, बुधवार आणि अर्धा गुरुवारही अतिशय चांगला आहे. 4 पैसे मिळतील. सगळी कामं होतील. लोक तुमच्यावरती खुश असतील. लोकांकडून वाहवा ऐकून तुमच्याही अंगावरती मुठभर मांस चढल्यासारखं वाटेल.
मात्र आठवड्याच्या शेवटी खिसा पाकिट सांभाळू असंच सांगायला लागतंय. व्यर्थ खर्च होईल आणि त्याने मानसिक स्थिती बिघडण्याची शक्यता आहे. तुळरास छोट्या प्रवासाच्या दृष्टीने सोमवार चांगला आहे. मंगळवार बुधवार हा उद्योगधंदा नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने चांगला आहे. आठवड्याचा शेवट हा देखील अतिशय उत्तम आहे. तूळ रासवाल्यांना हा आठवडा अतिशय चांगला आहे. नोकरी धंदा व्यवसाय मानमरातब सगळीकडून तुमचे वाहवा होणं, नोकरीमध्ये व्यवसायामध्ये सगळीकडून तुम्हाला कौतुक मिळणं, तुमची सगळी कामं वेळच्या वेळेवर होणं, संतती संबंधी चांगली बातमी कळणं, आठवड्याचा शेवट त्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा हा आठवडा तुमच्यासाठी आहे. वृश्चिक रास सोमवार शरीर प्रकृती सांभाळा. उगाच ॲडव्हेंचरस काही काम करायला जाऊ नका, त्याने तुम्हाला त्रास होईल. मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार अतिशय उत्तम आहेत. उद्योग धंदा नोकरी व्यवसाय छोटे प्रवास बंधुवर्गाकडून चांगली बातमी ह्या दृष्टीने अतिशय उत्तम आहे. आठवड्याच्या शेवटी संततीकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. धनुरास पार्टनरचं ऐका सोमवारी, म्हणजे घरातल्या पण आणि व्यावसायिक पार्टनर असेल तर त्याचंही ऐका, त्याच्यात तुमचा फायदा आहे. कारण आठवड्याचा मधला भाग हा तुमच्यासाठी म्हणजे मंगळवार बुधवार आणि अर्धा गुरुवार हा तुमच्यासाठी थोडासा वाईट आहे. कायदा मोडू नका, सिग्नल तोडू नका, नाही तर दंड नक्की होईल. आता मी सिग्नल तोडू नका याचा अर्थ तुम्ही काय गाडी प्रत्येकाने चालवलीच पाहिजे असं नाही. त्याचा अर्थ असाच आहे की कायदा मोडू नका. सिग्नल तोडू नका याचा अर्थ कायदा मोडू नका, कायद्यात राहा. म्हणजे कायदा म्हणजे काय, तो काय आपला सरकारी कायदाच असं नव्हे, सामाजिक कायदा, मानसिक कायदा, तुमच्या मनाला जे पट्ट वगैरे, धार्मिक कायदा, सगळ्या प्रकारचे कायदे असतात. तर त्या कायद्यामध्ये राहा आणि आपलं कार्यभाग साधून घ्या. आठवड्याच्या शेवटी हा बंधुवर्गाच्या भेटी घडण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात भाग घ्यायला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. मकर रास सोमवार हा शरीर प्रकृतीसाठी वाईट आहे. बारीक सारीक कटकटी, गिडीनेस, एक प्रकारचं ज्याला आपण दमलेपण, मानसिक थकलेपण किंवा थकवा हा सोमवारी जाणवेल. मंगळवार बुधवार अर्धा गुरुवार हा जोडीदाराशी जमवून घ्या. पार्टनर चांगलं सहकार्य करेल, नवीन गोष्टी पार्टनर तुम्हाला शिकवेल किंवा नवीन बाबतीमध्ये तुम्हाला सल्ला देईल, तो मान्य करा. आठवड्याचा शेवट पुन्हा एकदा शरीर प्रकृतीसाठी वाईट आहे. जुना एखादा होऊन गेलेला आजार डोकंवर काढण्याची शक्यता आहे, तरी सावध राहा. कुंभरास सोमवार उत्तम आहे. संततीच्या दृष्टीने अतिशय चांगला आहे. संततीकडून चांगली बातमी कळेल. संततीसमोर काही जर समस्या असतील तर त्या समस्यांचं निराकरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आठवड्याच्या मध्यावरती शरीर प्रकृती सांभाळा. खाण्यापिण्यात अतिरेक करू नका, नाहीतर त्रास हा ठरलेला आहे. आठवड्याचा शेवट हा घरामध्ये आपल्या जोडीदाराबरोबर सुखात घालवा. मीनरास सोमवार हा मानसिकदृष्ट्या त्रासाचा जाईल. धावपळ होईल, दगदग होईल, त्यामुळे चिडचिड होण्याची शक्यता आहे. मंगळवार बुधवार मात्र चांगला आहे. तुमचे कामं ही मंगळवार बुधवारी होतील. आठवड्याचा शेवट पुन्हा एकदा शारीरिकदृष्ट्या त्रासाचा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा सावध राहा, सांभाळून राहा आणि मनावरती जास्त दडपण आणून देऊ नका. अचूक काम करा आणि योग्य तो फायदा मिळवा. तर मंडळी, हे होतं 12 राशींचं राशी भविष्य. तुम्ही हा ज्या वेळेला माझा व्हिडिओ लाईक कराल तर तिथे बाजूला एक हाईप नावाचं एक नवीन हे येईल निर्देश, तर त्याच्यावरती क्लिक करा. म्हणजे आपला हा व्हिडिओ किंवा आपलं हे चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचेल. जास्तीत जास्त लोकांनी हे सबस्क्राईब करा. एवढी प्रार्थना. धन्यवाद.